स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. खूप दिवसांनी ब्लॉग करतोय आणि आपण चाललोय गणपतीपुळ्याला, जसं तुम्ही थंबनेलमध्ये बघितलं असेल. आणि काय कुठे काय नाही ते सांगतो पुढे, जरा उजेड होऊन दे. आता मी निघतो घरून, भेटूया मित्रांनो. आता आपण ऑलमोस्ट पेन क्रॉस केला आणि CNG भरायला थांबलोय. बघू शकता CNG भरायला थांबलोय. CNG भरूया, नाश्ता करूया कुठेतरी. आणि पप्पा आहेत, बहीण आली आहे तनू, ही उतरली वाटतं. हाय 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 चपट्या भाई आहे, चपट्या भाई तुम्ही ओळखतात ते पप्पा आहे. आम्ही सगळे चालतो गणपतीपुळ्याला. एक दिवस स्टे करणार आहे. तर हा ट्रॅव्हल ब्लॉग असेल आणि पुढचा पण ब्लॉग आहे, म्हणजे 2-3 ब्लॉग येतीलच. बघूया काय होते काय नाही. पहिले तर CNG भरतो आणि तोपर्यंत तुम्ही मॉन्टेज एन्जॉय करा. चला. तर मित्रांनो, आता आपण नाश्ता वगैरे केलेला आहे, पोहे वगैरे खाल्ले मस्त की, चहा वगैरे पिला आणि आता आपण निघालोय परत ऑन रोड. आणि बघूया किती वेळ लागतो ते. सध्या जास्त काही दाखवायला आहे नाही. तुम्ही मॉन्टेज एन्जॉय केलं असेल. बघू आता पुढे काय काय नाही ते भेटूया. मित्रांनो, परत एकदा आम्ही थांबलो CNG भरायला. म्हणजे तसे आहे CNG 2 कांडी इथे आहे. आउटफिटेड आहे दिसते, तू काय माहित नाही, पण इकडे आहे. आणि बोललो भरून घेऊया CNG. आणि आता आम्ही महाड क्रॉस केलाय. इस्टिमेट अरायवल 2 वाजता आहे. बघू किती वाजता येते. चला, लेट्स गो.
संगमेश्वरला पोचलो आहे आणि आता जेवायला थांबलो आहे. इथून 1 तास आहे गणपतीपुळे आणि थोडासा कंटाळा आला कारण की ऊन पण आहे, मध्ये क्लायमेट चेंज होतं म्हणजे मध्ये एकदम असं वाटतं पाऊस होणार आहे आणि मध्येच ऊन येऊन जातं. तर आता थोडा फ्रेश होतो, एकदम टाइम झालंय पूर्ण सगळं, जरा फ्रेश होऊया, जेवूया आणि मग भेटूया. चला. तर मित्रांनो आता आपलं जेवण वगैरे झालेलं आहे, मस्त जेवलो. संगमेश्वरला तिथून 1 तास आहे तर पटकन कव्हर करूया. बाकी काय ते पुढे जास्त दाखवू शकलो नाही. ट्रॅव्हलिंग तर थोडंफार माउंटेन वगैरे तुम्ही बघितलं असेल. खूप म्हणजे मध्येच ऊन आहे आणि खूप हिट आहे, म्हणजे AC कंटिन्युअसली ऑन ठेवायला लागते. तर आता कल्टी मारतो. हा चपट्या पाहिजे नुसतं झोपूनच होता दिवसभर, नुसता गाडीत झोपूनच होता. ते काय बोलायचं, ठीक आहे असून दे. आता आपण पोहोचूया तिकडे लवकर. मित्रांनो फायनली आपण पोहोचलो गणपतीपुळेला आणि आपण केळकर लॉन्जमध्ये थांबलो आहे आणि म्हणजे ग्राउंड लेवल आणि आपली गाडी आपल्या डोळ्यासमोर आहे. आणि जी बहीण होती म्हणजे तनू आणि पप्पा त्या रूममध्ये आणि आम्ही दोघं या रूममध्ये 2 रूम घेतले. आणि ते बघा तिकडे समोरच गणपतीचं मंदिर आहे, म्हणजे जवळच आहे. तर आम्ही फ्रेश होतो आणि एवढाच हा फर्स्ट ब्लॉग एवढा ठेवतो, थोडा सस्पेन्स वाढायला पाहिजे ना. मग भेटूया सेकंड ब्लॉगमध्ये, त्यामध्ये पूर्ण गणपतीपुळे असेलच नक्कीच. तर स्टे ट्यून फॉर सेकंड ब्लॉग. तोपर्यंत टेक केअर आणि बाय बाय. लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर करायला पण विसरू नका. On these streets anything goes. Boom bap echoes through the alleys at night. Soulful samples lift the darkness to light. Beat kicks pound like a heartbeat fight. These gritty vibes keep my story in sight.